शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चाणक्य म्हणून ओळखल्या जाणारे एक नाही दोन नाही तर तब्बल 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा ते राहिले होते. एवढंच काय तर पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री, मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री म्हणून सुद्धा ते कार्यरत होते. मग एवढ्या मोठ्या दिग्गज नेत्याला 2011 मध्ये कोणा एका युवकाने अचानक येऊन चापट मारली. ज्या युवकाने शरद पवारांना चापट मारली, पुढे त्या युवकांचं काय झालं आणि त्या युवकाने शरद पवारांना चापट का मारली, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आयुष. स्वागत आहे तुमचं माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. ही गोष्ट आहे 2011ची. वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराने जनता त्रस्त झाली होती आणि या काळामध्ये सरकारवर जनतेची चीड आणि रोष वाढला होता, हेही नाकारता येत नाही. आणि असं असताना शरद पवार हे कृषी मंत्री म्हणून कार्यरत होते. एका कार्यक्रमामध्ये कार्यक्रम आटपवल्यानंतर ते प्रसारमाध्यमांना बोलत असताना अचानक एक युवकाने शरद पवारांना जोरदार चापट मारली. चापट मारल्यानंतर शरद पवार हादरून गेले. त्यांचा तोल भिंतीवरती जाताना सुद्धा दिसला. ते हडबडून स्वतःना सावरताना सुद्धा दिसले. त्या युवकाने शरद पवारांना चापट मारल्यानंतर तेथील गार्ड्सनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याने लगेचच आपल्या जवळचा चाकू बाहेर काढला आणि मी माझी नस कापून घेतो असं धमकी दिली. असं असताना सुद्धा गार्ड्सला त्याला पकडण्यात यश मिळालं आणि त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. पोलिसांनी त्याला प्रश्न विचारला की तू शरद पवार साहेबांना चापट का मारली, तेव्हा त्याने उत्तर दिलं की देशातील भ्रष्ट नेत्यापैकी मला शरद पवार हे अतिभ्रष्ट नेते वाटतात, म्हणून मी त्यांच्या कानाखाली चापट मारली. असं असताना त्याला कोर्टात पेश करायच्या अगोदरच तो पोलिसांच्या हातातून फरार झाला आणि थेट 2019ला सापडला. म्हणजे शरद पवार साहेबांना चापट मारणारा हा व्यक्ती तब्बल 8 वर्ष फरार होता. पुढे पोलिसांना हरविंदर सिंग याला जेरबंद करण्यामध्ये यश मिळालं. त्याने पोलिसांसोबत केलेली मारहाण आणि शरद पवार साहेबांना मारलेली चापट या गुन्ह्याअंतर्गत कलम 323, 353, 309, 506 आणि 186 नुसार त्याला शिक्षा सुनावण्यात आली. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं चूक कोणाची, हरविंदरची, सरकारची, सुरक्षा कर्मचाऱ्यांची की विरोधकांची? तुमचे अभिप्राय कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.